काय नाही माझी पेपर नाही दिला गाईज हे बघा कसा वरनं आम्हाला शूट करते हा. तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. कसे आहात सगळे मजेत ना? तर मित्रांनो आज आहे पेपर. तर चालले आता किती वाजलेत, तर आता वाजलेत सकाळचे 7 आणि मी चालले कॉलेजला. म्हणजे कॉलेजला नाही चालले, ईश्वरीकडे चालले, तिला घेणार आणि मग जाणार कॉलेजला. आमचा पेपर आहे 9 वाजता. तर चाललो आहे लवकरच. लायब्ररीत जाऊन जरा बसतो, म्हणजे काय अभ्यास करायचा, थोडाफार डाऊट्स होते ते जरा करतो सॉल्व. आणि चला आता ईश्वरीकडे जाऊ. ती आत्ताशी उठली, मी सकाळी 5ला उठून बसले. 5ला उठून बसले, आवरलं, सगळं झालं आणि आता तिला मेसेज केला तर आत्ता उठली ती. तर चला आता तिच्याकडे जाऊ, तिला घेऊ आणि मग जाऊया कॉलेजला. तर बघा ह्या पोरीला घेऊन आले मी कॉलेजमध्ये. असंच म्हणते टॉप मारते गाईज. जाऊ दे आता थोडासा अभ्यास करतो, म्हणजे असं झालंय पण जरा हाताखालनं काढतो जरा. तर चला. बडे बात मी तर फेल होणार आहे गाईज. तुला मोजत बसलेलं सप्लिमेंट कसा गेला पेपर, कसा गेला? एकदम बेकार परिस्थिती क्वेश्चन बँकेत सुद्धा अशी अवस्था आहे गाईज. पुढे गावलाय. जाऊ द्या. दानिश कसं गेलं पेपर? अरे राहू द्या जिरली. चला लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे जरा क्लिअर नाही येते व्हिडिओ. बघा आता जरा नीट लाईट आली. सगळ्यांना बेकार पेपर गेलाय, पण तसं बरा होता. चला आता 80चं करायचंय गाईज. 80 चला आता सगळ्यांना विचारू कसं पेपर गेलाय, कसं काय करायचं. डायग्राम गेलं तुम्हाला पेपर? ही काय बोलली का हिला थंडी वाजते यार. कुठे अभ्यास करायचा नेक्स्ट पेपर एकच तास मध्ये, एकच तास ब्रेक. खायचं का हे करायचं कळतच नाही माणसाला. थंडी का वाजते. विपुल तुला पेपर कसा गेला? पेपर लय घाण गेला. प्रॅक्टिकलच्या ह्याच्यात लॅब मध्ये आमचा पेपर आहे. तुला कसा गेला रे पेपर? मला तर इतका भारी गेलाय ना, लिहिलाय 15 मार्काचा. परत मार्क पडणार आहे किती? 32 मार्काचा. एक्स्ट्रा क्वेश्चन सोडून आला मार्काचा पेपर. गाईज हे बघा कसा वरनं आम्हाला शूट करते हा. बिगर आहे. आपण एक क्लास मध्ये होतो, दुसऱ्या तोंडाला बघत होतो रे. तू कसा आहे माहिती मला. तू किती मार्काची लिहिलीस? मी वय 100. 30 मार्काचा होता खरं. मी तर 42 मार्काचं लिहिले. मी तर 1000 मार्काचं लिहून आले. मला 50 मार्काचा लिहायचा होता खरं, ते 50 मार्काचा. तू किती लिहिला? 9 मार्काचा. काय बोलला? 9 मार्काचं लिहिलाय म्हणजे आता टॉप. चला हे चला ना चहा प्यायला. तर मित्रांनो आता आम्ही थोडासा अभ्यास केला. आता 11:30ला आमचा पेपर आहे आणि आता झालेत तिकडे म्हणा टाइम झालाय. आणि आता झालेत 11:20. तर 10 मिनिटात आमचा पेपर चालू होतोय. तर आता जातोय आम्ही. 11:30ला पेपर आहे आणि आता झालेत 11:20. तर चला पटकन जाऊया. आता तर माझा सगळा अभ्यास झालाय, पण आता पेपर कसं जायचं काय कसं बघतात सगळेजण. सगळा अभ्यास झालाय म्हणलं एक नंबर तसं बोलावं लागतं काय ब्लॉग. नागिन एका दिवशी राहते आणि सगळे 3 रात्र काल मी झोपलेली 2ला झोपले, ते 7ला उठले. फोन उचलत नाही, मेसेज बघत नाही. 2ला झोपले, 7ला उठले काल. मग 7ला उठून फ्रेश होऊन थोडासा अभ्यास केला आणि बाकी एडिटिंग बिडिटिंग थोडी. अरे आयुष्यभर झोपलेले मी. माझं सगळं झालंय गाईज. फक्त आहे ना काय राहिले माहिती का, डायग्राम तर झालेत, पण बुक आता कोणती आठवते कोणती नाही आठवते. एक्सप्लेनेशन म्हणायला लिहिता येते तसं काही नाही. आणि 2-2 मार्काचे पण तसे थोडेफार झालेत, पण मला स्टार्टिंगचे शब्दच आठवत नाही पाठ केलेलं.
जाऊ दे आता. तर आता पेपर झाल्यानंतर तुम्हाला भेटते आणि दाखवते काय काय होते आणि पेपर कसा जाते आमचा. हा. चला आता जातो पेपरला, भेटू पेपर झाल्यावर, कारण की पेपरमध्ये तर ब्लॉग नाही काढू शकत. बाय बाय. बोललो डायग्राम काढली ना तर बरोबर. काय बोलतोय काय ऐका जरा. आम्ही डायग्राम काढलं. काय नाही बघून माझी ही जिरली, माझी पेपर समोरच नाही दिला आणि तिच्या बाजूला. गप गप. आता तर म्हणत होता 5 मार्काचा सोडलाय फक्त, बाकीचं सगळं लिहिला. अजून 22.5 बरोबर लिहिले, ते पण चुकीचंच काढणार आहे मॅडम. माहिती नाही काय होतं. एवढा लिहित होता पेपर, एवढा लिहित होता. अरे नाही लिहिलं बाबा पेपर. आम्ही टॉपर नाही. काय बोलायचं कसं गेला? क्वालिटी केलं क्वालिटी. मॅडमची कृपा, बाकी काहीच नाही. पहिले बेंचवर बसला चिट्टी उघडता माझी कृपा नाही. ह्याच्या कृपा 5 झाले आणि तशी मॅडमची कृपा बी नाही. मॅडम सहकार्य केलं आम्हाला. 12 मार्क तरी पडतील का? अरे मला कोणतीच ग्रुप त्याला सांगत होतो चिठ्ठी ते पाठव. सर बघा विपुल पण आलाय. बघा बघू विपुलचं मत कसा गेला पेपर. पेपर तर लय घाण गेलाय बघा, काय सांगायचं. आम्हाला लय भारी गेला, कारण की आम्हाला पुढचं मागचं सगळं. त्यामुळे आम्हाला स्ट्रिक्ट मॅडम आले. आणि बघा मी विपुलसाठी काय आणलं. विपुलसाठी आणली. चला जेवायला, भूक लागली. ए कसा गेला रे तुला पेपर. बोलायचं आता. जाऊ दे त्याची बोलती बंद. चला आता कॅन्टीनला जाऊ आणि जेवण करूया, भूक लागली रे. चला. हॉस्पिटल काकाला घ्या ब्लॉक मध्ये ढकलायचं नाही. दानिश तर आमचा प्लॅन कॅन्सल झाला. म्हणजे आम्ही कॅन्टीनला जेवायला जाणार होतो, पण ते कॅन्सल झालं आणि चाललं आता बाहेर जेवायला. क्रिकेट सांगता सगळ्यांना क्रिकेट, आणि सगळेजण येतात ते पण टाइमपास करतात. खूप पटपट चालतच नाही. लय भूक लागली. आता हिला असं दाबायचं. एवढं नाजूक नसावं माणसं, एकदम असं नाही का. पेपर लिहून जसं काय दगड फोडायचं. काय ते तेवढं. बसून पेपर लिहिलाय आमच्या काळात सारखा मागच्या काळात. वा वा वा. त्यात पोरी थंडी वाजते बरं असं वाटतं. तुला दगड फोडायला नेलं पाहिजे एक दिवशी, मग कळण कशी असते जिंदगी. असं वाटत होतं मी बर्फात बसून पेपर लिहितो. एवढी थंडी कुडकुड 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 कुडकुड. कारण की तुझ्या आजूबाजूला फुल लोक होते ना. फुल लोक. हे बघा घरी पुरत नाही दादा, मला तर पुरत नाही. तर काही असं चांगलं दिसते काय काय कमेंट मध्ये सांगा कुठला कॅमेरा चांगला दिसते. बघा चिठ्ठे केलेत मी. माझ्या याच्यावर पण करतो. स्वतः मी चिठ्ठी काढली. याडे चिठ्ठे नाच करते का एका चिठ्ठी 4 महिने मॅडमला एक चिठ्ठी काढते. गाईज मला लय डेंजर भूक लागली. ह्यांचं बघा ना काय चाललं की ते हळूहळू चालत येतात. ते पटपट पटपट चालत असताना त्यांच्या आधी येऊन थांबले. किती वेळचं झालं ना, आलो बघतो तो काय हॉटेलच बंद आहे. दुसरीकडे जावं लागलं. आता त्या हॉटेलमध्ये खायचं नाही तिकडे नाही, दुसरीकडे जाऊ आपण. श्री गणेश अमृताला हा बोल की काय बोलायचंय. ती बघा माश्या मारत बसली. मला तर भूक लागली डेंजर. मी माश्या मारते. मी माझी काय यार असं असते. भूक लागली माणसाला, चिडचिड होती. मग चिडचिड घरी घेऊन डोकं फिरतलं डेंजर. मला भूक लागली यार. सकाळपासून इथं चहा पिलाय. भारी गेले. डिटीचं पण गेला. या मॅडमला कसं घर नाही ते बोलत असतं, फक्त घरी नाही गेलं पण गेलं असतं. और वो हम रखेंगे इच्छा भारी क्या बोलते इच्छा भारी. चला राव गाईज, मला भूक लागली. आता काही तरी खाणार आहे. एक बाय हॉटेलमध्ये गेलो तुम्हाला भेटते. किती काळ तर आले हॉटेलमध्ये. बघा आता समोसा घेतलाय. बघू समोसाने पोट भरते काय भरते बघू. एकटे खायला लागले ना. तर काय आता आपण आज लवकर चालू करे आणि हा पण ब्लॉग काढते बघा. चला आता खातो आणि भेटतो. गाईस तर आमचा खाऊन झाला. आम्ही समोसा खाल्ला आणि आता आम्ही चाललोय.
पुढे चाललोय मला माहित नाही, हे चालू त्यांच्या मागं चालली. असंच असतंय, जे पुढं असते त्या मागं मागं जावं लागतंय. तर आता एक समोसे खाल्ले सगळ्यांनी आणि आता चाललोय आय थिंक पाणीपुरी खायला. भूक लागली आई. आणि आज काय डबा आणला नव्हता कारण की पेपर होता. म्हटलं जरा आजचे दिवस जरा बाहेरचं टेस्ट करू. लई दिवस झाला बाहेरचं काय खाल्लं नव्हतं. तर आता चला जाऊ पाणीपुरी खायला. तर गाईज आता मी आले घरी. तर आता भेटू उद्याच्या पेपरमध्ये. तर यासाठी एवढंच. बघू आता उद्याच पेपर कसं जातोय. बाय बाय. एकच तास ब्रेक खायचं का असं हे करायचं कळतच नाही माणसाला. हे चालू ना चहा प्यायला. चला आता कॅन्टीनला जाऊ आणि जेवण करूया. भूक लागली. चला गाईज मला डेंजर भूक लागली. ह्यांचं बघा ना काय चाललं, किती हळूहळू चालत येतात ते. काय यार असं असते. भूक लागली माणसाला चिडचिड होती. मग चिडचिड झाली की डोकं फिरतं डेंजर.